नमस्कार प्रेक्षक हो, तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या NMC 49 वाहिनीवर. आणि आपण सगळे पाहत आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या कार्यक्रमात थेट भेट. काय मंडळी, कसे आहात? अभ्यास करताय ना? केलाच पाहिजे, नाही तर पास कसे होणार? चला तर मग सुरू करूया आजची थेट भेट. आज आपण भेटणार आहोत आपल्या शाळेचे आवडते व लाडके मुख्याध्यापक श्री लबडे सर यांना. आज आपण यांच्याशी हितगुज करणार आहोत आपल्या सर्वांच्या लाडक्या NMC 49 वाहिनीवर. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहे माकड छापकाला दंत मंजन तोडकी मोडकी सायकल मार्ट. चला तर मग सुरू करूया आजची थेट भेट. नमस्कार सर, तुमचे आमच्या NMC 49 वाहिनीच्या स्टुडिओमध्ये हार्दिक स्वागत आहे. सर, तुमचे प्राथमिक शिक्षण कुठे झाले आहे? माझे प्राथमिक शिक्षण म्हणजे नाशिक जिल्ह्यातीलच येवला तालुका आहे. येवला तालुक्यामध्ये एक छोटंसं गाव आहे निमगाव मड. हे निमगाव मड म्हणजे जवळ 3 जिल्ह्याच्या सरहद्दीवर आहे. म्हणजे पूर्वेला औरंगाबाद जिल्हा आहे, दक्षिणेला नगर जिल्हा आहे आणि त्या शिवेवरच आमचं एक छोटंसं गाव आहे निमगाव मड. त्या ठिकाणी माझा जन्म झाला आहे. सर, तुमचे माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षण कोठे झाले, त्याबाबतच्या काही कडूगोड आठवणी आम्हाला सांगाल का? आता मी प्राथमिक शिक्षणापासून सुरुवात करतो. माझं प्राथमिक शिक्षण म्हणजे माझ्या गावातच, म्हणजे निमगावातच 1ली ते 7वीपर्यंत झालं आहे. आता 1ली ते 7वीपर्यंत शिक्षण घेताना आता मी ज्यावेळेस माझा जन्म झाला त्यावेळेस माझ्या अगोदर माझे 8 भाऊ वारलेले आहेत. त्यानंतर मी 9वा आहे. म्हणजे जे भावंड जगतच नव्हते. मग त्यावेळेस माझ्या आईवडिलांनी असा विचार केला की मुलंच जगती नाही, आता हे मूल जन्माला आलं की कचऱ्याच्या पेटीत टाकून द्यायचं. म्हणून त्यावेळेस जन्म झाल्यानंतर म्हणजे माझे आईवडील सांगतात मला का आम्ही तुम्हाला कचऱ्याच्या पेटीत टाकलं होतं, पण मी वाचलो म्हणून माझं नाव कचरू ठेवलेलं आहे. आणि त्यानंतर मी ज्यावेळेस शाळेत जायला लागलो पहिले जात असताना त्यावेळेस आता मी एकदम लाडाचा होतो म्हणून आईवडील माझे निरक्षर होते, परंतु माझे खूप लाड करायचे, खूप कौतुक करायचे. मी मागाल ते मला मिळायचं आणि त्यामुळे मी जास्त लाडका असल्यामुळे जास्त हट्ट करायचो. फार त्रास देत नव्हतो, पण हट्ट करायचो आणि हट्ट पुरवायचे. आणि असं करता करता मी 5वीपर्यंत गेल्यानंतर माझी आई पक्षवाताने म्हणजे आपण म्हणतो अर्धांगवायू झाला आणि त्यामुळे ते 12 वर्ष आई अर्धांगवायूने ग्रस्त झालेली होती आणि 12 वर्षानंतर वारली. त्यानंतर माझं माध्यमिक शिक्षण 7वी नंतर 8वी ते 10वीपर्यंत नगर जिल्ह्यामध्ये रवंदा गाव आहे, रयत शिक्षण संस्थेमध्ये माझं 10वीपर्यंत शिक्षण झालेलं आहे. आता त्यावेळेचे आता कवडू म्हटल्यानंतर आई आजारी होती आणि आम्ही 7 किलोमीटर पायी जायचो. निमगावापासून रवंद्यापर्यंत 7 किलोमीटर पायी. बरेचसे आम्ही गावातले 7-8 विद्यार्थी जायचो. जाताना मध्ये पाट लागायचा कॅनल, त्या कॅनलवर आंघोळी करायच्या, मस्त मनसोक्त पोहायचो. जांभळीची झाडं होती, जांभळं खायचो. नंतर आम्ही चापा काटा करायचो. चापा पडला तर शाळेत जायचं, काटा पडला तर घरी जायचं. असे त्यावेळेच्या म्हणजे गमती अशा होत्या. त्यानंतर 10वीला आम्ही जवळजवळ 11 विद्यार्थी होतो. म्हणजे आमच्या निमगावातले 7 विद्यार्थी आणि जवळच एक साताळी गाव आहे, साताळीचे 4 विद्यार्थी. असे आम्ही पाठावर एकत्र यायचो, तिथून जायचो. पण 10वीला 11पैकी फक्त मी एकटाच पास झालो होतो. कारण मला नेहमी आईवडील जरी अडाणी होते पण सांगायचे का तू शिकला पाहिजे, तुला शेतीकाम होणार नाही, काहीतरी छोटी मोठी नोकरी लागली पाहिजेत. म्हणून मी ते सुद्धा मनात घेतलं आणि त्या पद्धतीने मी थोडं मनावर घेऊन अभ्यास केला आणि मी कोळपेवाडी या ठिकाणी केंद्र होतं, त्या ठिकाणी परीक्षा दिली आणि त्या ठिकाणी मी 57% पास झालो होतो. सर, तुम्ही मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहात, परंतु तुम्ही शिक्षण क्षेत्रच का निवडले? आता त्यावेळेस आता मी तिथून 10वी सुटल्यानंतर
11वीला येवला या ठिकाणी जनता विद्यालय त्या ठिकाणी 11वीला प्रवेश घेतला. 11वी 12वी FY BA झालं. आता त्यावेळेस आता शिकायचं म्हणून शिकायचं, पुढे नोकरी लागेल न लागेल हा काही विचार नव्हता. जसं आज आपण सगळे विद्यार्थी पालक विचार करतो की पुढे काय व्हायचं आहे, त्यावेळेस तसं काहीच म्हणत नव्हतं काय होणार आहे. परंतु मग त्यावेळेस 11वी 12वी घरी आई आजारी होती. त्यावेळेस आम्ही म्हणजे निमगावापासून येवला 8-9 किलोमीटर आहेत. त्यावेळेस बसची फार सोयी नव्हती, घरी साधनं नव्हते, फक्त सायकल असायची. मग डबा केव्हा तरी यायचा, दिवसभरातून केव्हा तरी यायचा. असं करत करत मी 11वी 12वी FY शिकलो. त्यानंतर त्या ठिकाणी मला नंतर डबा कधी कधी वेळेवर येतच नव्हता. मग आम्ही 2-3 मित्र होतो. मला 2 चांगले मित्र मिळाले. त्यामध्ये येवल्याजवळ नागडे एक गाव आहे आणि मातोठाणे एक गाव आहे. त्या ठिकाणचे माझे चांगले मित्र, एक पगारे नावाचा मित्र होता आणि एक धिवर नावाचा मित्र होता आणि आणखी एक तिसरा एक मित्र होता गरुड नावाचा आणि एक असे बरेचसे मित्र होते. पण 3 मित्र माझे जीवलग होते. त्यावेळेस मला पगारे नावाच्या मित्राने सांगितलं की अरे हे शाळा शिकून काही उपयोग होणार नाही, काहीतरी कोर्स कर म्हणे. तो म्हणे DED कर. त्यावेळेस DEDचा अर्थ कळत नव्हता, DED का आला म्हणतात. परंतु तो DED हो म्हटल्यानंतर म्हणलं चला DED म्हणजे काहीतरी असेल, काहीतरी शिक्षण असेल, काहीतरी नोकरी मिळेल. त्या ते DED होऊन काय होतं पुढे हे माहीत नव्हतं. कारण घरी शिकलेले कोणी नव्हते, असा अनुभव नव्हता आणि काही म्हणजे जगाची माहितीच नव्हती. मग त्यावेळेस त्यांनी सांगितलं की नाशिकला जा, नाशिकला DEDचा फॉर्म भर आणि तिथून मग नंबर लागेल, पुढे मग तू शिक्षक होशील. पण नाशिकला कधी नाशिकच पाहिलेलं नव्हतं. मग ते म्हणे म्हणलं नाशिक तर मला माहीत नाही, पण तू आता काय करायचं म्हणे नांदगाव जवळ आहे, नांदगावला DED कॉलेज आहे, नांदगावला जा. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे नांदगावला गेलो. त्या ठिकाणी जे DED कॉलेज आहे तिथून फॉर्म घेतला. ते म्हणे हा फॉर्म भरा आणि हा फॉर्म घेऊन आता तुम्ही नाशिकला जा म्हणे, आता मुदत संपलेली आहे म्हणे. मग आता काय करायचं, नाशिक तर माहीत नाही. नांदगाव स्टेशनवर आलो, तिथून रेल्वेत बसलो. रेल्वे मनमाडपर्यंत आली. मनमाडला 1 तास लेट झाली. तिथं मला 4 वाजले होते. त्यानंतर काय करा एकटाच माहीत नाही, उतरावा का बसा असं करत करत रेल्वे ढळली. नंतर नाशिक रोडला आल्यानंतर तिथं उतरलो, पाऊस वरून चालू. त्या ठिकाणी रेल्वे स्टेशन बाहेर सोडल्यानंतर बस स्थानक आहे, त्या ठिकाणी आलो तर बसचा संप होता. आणि मग काय करायचं, एक रिक्षा धरली. रिक्षा सांगितलं मला इथं जे शिक्षण विभाग आहे जिल्हा परिषदचा, त्या ठिकाणी मला फॉर्म द्यायचा आहे. तिथं आलो, पाऊस वरून चालू, पूर्ण ओला झालेलो. जवळ 5:30 वाजले होते. तिथून जिल्हा परिषद कार्यालयामध्ये 4थ्या मजल्यावर वरती गेल्यानंतर ते म्हणे आता 5:30 वाजले, मुदत संपली. हा शेवटचा दिवस होता. पेपर सगळे ओले झालेले होते. त्याने मी द्यायला ते घेईना. ते म्हणजे कचरापेटी टाक म्हणतात. कचरापेटीत टाकल्यानंतर त्या ठिकाणी थोडं बरं वाटलं. एक मावस भावाचा पत्ता होता, त्या पत्त्यावर शोधत शालीमारच्या जवळ ते गेलो. रात्र काढली, सकाळी उठलो, घरी आलो. 8 दिवसानंतर मला लगेच DEDला नंबर लागल्याचं पत्र आलं. नांदगावला DED झालं. DED झाल्यानंतर मग त्या ठिकाणी आम्ही येवल्याचे 5 जण होतो. व्यवस्थितपणे DED केलं आणि DED सुटल्या आम्हाला येवल्यामध्ये एक एनजीओ हायस्कूल आहे, त्या ठिकाणी मला 2 वर्ष एक टेम्पररी म्हणून त्यांनी घेतलं आणि लगेच इकडे एम्प्लॉयमेंट थ्रू महानगरपालिकेची कॉल आला आणि इंटरव्ह्यू देऊन मला या ठिकाणी मी शिक्षक म्हणून नाशिक महानगरपालिकेत सामनगाव या ठिकाणी मला पहिल्यांदा नेमणूक मिळाली. असा माझा काही गोड कडू अनुभव होता. सर, असे म्हणतात की शिक्षक हा विद्यार्थ्यांच्या जीवनातला प्रमुख आधारस्तंभ आहे, याबद्दल आपले मत काय आहे? बरोबर आहे. कारण शिक्षक हेच विद्यार्थ्यांना घडवत असतात. शिक्षक हे चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांना संस्कार करतात आणि म्हणजे शिक्षक हा विद्यार्थ्यांना मार्गदर्शक असतो आणि विद्यार्थ्यांना चांगले संस्कार करून चांगले संस्कार केल्यानंतर पुढे काय व्हायचं आहे म्हणजे योग्य दिशा हे शिक्षकच त्यांना ठरवतात आणि चांगले संस्कार दिल्यामुळे चांगले विद्यार्थी घडतात आणि ते पुढे चांगल्या ठिकाणी
नोकरीला लागू शकतात, आपलं जीवन चांगलं करू शकतात. सर, आपण विद्यार्थी असताना आपल्याला सर्वात जास्त आवडीचा विषय कोणता व का? विद्यार्थी असताना ज्यावेळेस मी 8वी ते 10वी रयत संस्थेत होतो त्यावेळेस माझा आवडीचा विषय म्हणजे गणित. गणित मला फार आवडायचा. बाकीच्या विषयामध्ये मार्क पडायचे, पण 50च्या आसपास पडायचे, पण गणितामध्ये मला 150 पैकी 108 मार्क पडले होते. आणि गणित नेहमी वर्गामध्ये मी उलट्या पद्धतीने सोडवायचो, पण बरोबर यायचं. मला ते शिक्षक नेहमी म्हणायचे, तू हे पायऱ्या जर वेगवेगळ्या उलट्या पद्धतीने मांडतो, पण उत्तर बरोबर येतं. पण हीच पद्धत जर ठेव म्हणजे चांगले मार्क पडतील. आणि त्या पद्धतीने गणित मी चांगल्या पद्धतीने शिकायचो आणि मार्कही चांगले मिळाले, म्हणून मला आजही गणिताविषयी चांगली आवड आहे. सर, तुम्ही आपल्या जीवनात कोणाला आदर्श मानतात व का मानतात? आता जीवनामध्ये आदर्श माझे म्हणलं तर आई वडिलांनाच म्हणेल मी. कारण माझे आई वडील निरक्षर असतानाही, अडाणी असतानाही त्यावेळेस माझी खूप काळजी घ्यायचे आणि मला नेहमी, ते शिकलेले नव्हते तरीसुद्धा शिक्षणाचं महत्त्व ते मला सांगायचे. शिकल्याने काय होईल काय नाही, आम्ही नाही शिकलो तर आम्ही काय करतो, आणि शिक म्हणे, चांगलं शिकल्यानंतर चांगला होशील, असं म्हणून मी माझ्या जीवनामध्ये तरी आई वडिलांनाच मी आदर्श मानेल. सर, आजच्या मुलाखतीतून तुम्ही आम्हा सर्व विद्यार्थ्यांना काय संदेश द्याल? आजच्या मुलाखतीमधून, आता मुलाखत म्हटल्यानंतर सर्व आपला इतिहास जाणून घेतला. मुलाखत म्हटल्यानंतर मी तुम्हाला हाच संदेश देईल की तुम्ही सुद्धा खूप शिका, स्वावलंबी व्हा आणि जीवनामध्ये यशस्वी व्हा, हा संदेश देईल. सर, आता शेवटचा प्रश्न, तुम्हाला ही मुलाखत कशी वाटली? ही मुलाखत मला अतिशय छान वाटली. कारण मुलाखत आतापर्यंत आपल्या मागच्या वर्षी सुद्धा बऱ्याचशा मुलाखती मी ऐकल्या पाहिल्या आहेत, आणि मुलाखतीमधून समोरच्या व्यक्तीचा पूर्ण इतिहास आपल्याला ऐकायला मिळतो आणि तो चांगले गोड अनुभव ऐकायला मिळतात, आणि ते ऐकून आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये चांगले वागण्याचा प्रयत्न करतो. म्हणून मुलाखत हा एक चांगला उपक्रम आहे असं मला वाटतं. धन्यवाद सर, आपण आमच्या NMC 49 वाहिनीवर आलात, त्याबद्दल आपल्या व्यस्त वेळापत्रकातून आम्हाला वेळ दिला त्याबद्दल मी तुमचे आभार मानते. तर प्रेक्षक हो, हे होते माननीय श्री लबडे सर, यांच्याशी आपण हितगुज केली आपल्या सर्वांच्या लाडक्या NMC 49 वाहिनीवर. चला तर मग पुन्हा भेटूया याच दिवशी याच वेळी आपल्या सर्वांच्या लाडक्या NMC 49 वाहिनीवर. धन्यवाद.